महिला ह्या विविध क्षेत्रामध्ये पुढे आहेत, म्हणजे राजकारणामध्येच नाही तर विविध क्षेत्रामध्ये. तर मग ह्या पुढे जात असताना आपल्याला सावित्रीमाईंचा जो वसा आहे की त्यांनी शिक्षणाबरोबर समतेचा देखील वसा दिलेला आहे. नक्कीच. आणि महिलांना सक्षम करण्याचं, त्यांना स्वरक्षणाचे धडे देण्याची काळाची गरज आहे. आपलं हे वसंतराव सयाजी बेनकर प्रतिष्ठान हे पहिलं प्रतिष्ठान आहे की ज्यांनी महाराष्ट्रातील मुलींची पहिली निमंत्रित कुस्ती घेतलेली आहे. आणि आम्ही तिघी पण बहिणी असल्यामुळे ही संकल्पना, आणि माझे वडील पैलवान असल्यामुळे त्यांच्या पुण्यस्मरणार्थ आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना एक श्रद्धांजली कृतीतनं देण्यासाठी हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. खरं तर सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया हा पुण्यातूनच रवला. आणि त्यांच्या कार्य म्हणजे फक्त त्यांचं नाव घेऊन किंवा त्यांची स्तुती करून चालणार नाही, तर एक सावित्रीची लेक म्हणून त्यांच्या विचार हे कृतीत उतरवणं ही काळाची गरज आहे. त्यांनी जर शिक्षणाचा आपल्याला वारसा दिला, तर त्या शिक्षणाबरोबरच महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्याला सांगितलं की महिला ह्या सक्षम देखील असल्या पाहिजेत, आणि त्यांना सक्षम करण्याचं उद्देशानेच आपण हे तालीम किंवा मुलींना कुस्ती स्पर्धेमध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीनिमित्त हा महत्त्वाचा संदेश देईल की महिलांनीच महिलांचे खच्चीकरण करू नये, तर महिलांची ताकद बनून त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे. अंधश्रद्धेवर एक सामंजस्यपणाने त्यांना पटवून देणं, समजून देणं ही गरज आहे. कोणत्याही विशिष्ट समाजातील व्यक्तींनी चुका केल्या म्हणून त्याच्यावर पांघरून घालणं हे देखील चुकीचं आहे. क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आज राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमाची मांदियाळी सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर समाज प्रबोधन, स्त्री शक्ती सक्षमीकरण आणि बहुजन उन्नतीच्या विचारांना नवी दिशा देणाऱ्या उपक्रमांची आज राज्यभरात चर्चा होत आहे. अशाच एका प्रेरणादायी आणि वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला बळ देण्याच्या कार्याला पुण्यातून सुरुवात झालेली आहे. आनंदी प्रतिष्ठान आणि वसंतराव सयाजी बेनकर प्रतिष्ठान पुणे यांच्या माध्यमातून ओबीसी चळवळीतल्या सक्रिय कार्यकर्ता आणि हिंदू माळी समाजामध्ये ज्यांनी प्रभावी काम केलं आहे अशा ॲडव्होकेट गौरी पिंगळे मॅडम आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना प्रेरित होऊन त्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक पातळीवर सातत्याने कार्यरत आहेत. नमस्कार, मी सागर देवरे आणि कॅमेऱ्यावर उपस्थित आहेत जयेश पाटील आणि सेजल जाधव. मॅडम, खूप खूप नमस्कार आपले. आज आपण मायम टीव्हीच्या चॅनलवर उपस्थित आहेत. आपले स्वागत. मॅडम, आज आगामी जयंती वर्ष महात्मा फुले यांचं द्विशताब्दी जयंती वर्ष सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला एक विशेष प्रश्न सुरुवातीला विचारावंसं वाटतं की आपण चळवळीमधल्या सक्रिय कार्यकर्ते आहात. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या प्रेरणेबद्दल आपल्या सामाजिक कार्याची वाटचाल जी सुरू झाली आहे याबद्दल आपण काय माहिती द्याल मॅडम? मी सांगेल की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी, म्हणजे आता गेले 3 वर्ष झालं, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय मुलींच्या कुस्ती स्पर्धा घेतो. या कुस्ती स्पर्धा घेण्याचं कारण की महिला ह्या फक्त शिक्षित असून नाही, तर त्या सक्षम देखील पाहिजेत, शारीरिकदृष्ट्या देखील. आणि त्याच अनुषंगाने आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि 11 एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती असते. आणि माझ्या वडिलांचे पुण्यस्मरण देखील 8 एप्रिल रोजी असतं. तर मग अशा ह्या संगमाला, म्हणजे माझ्या वडिलांचे पण गुरु महात्मा ज्योतिराव फुले होते आणि माझे देखील गुरु महात्मा ज्योतिराव फुले आणि माझे स्वर्गीय वडील वसंतराव सयाजी बेनकर आहेत. तर त्या दोघांचा जो हा जयंतीचा आणि पुण्यस्मरणाचा संगम आहे, तर त्याच अनुषंगाने महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी आपण हा एक अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे पुणे शहरामध्ये. आणि गेले 3 वर्ष आपण जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा घेतो. तर या वर्षी आपण त्याची व्याप्ती वाढवून आपण राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, महिला कुस्ती स्पर्धा घेत आहोत. जी, नक्कीच मॅडम, आपण अनोखा उपक्रम या माध्यमातून सुरू केला आहे. सोबतच आपण
ओबीसी समाज आणि हिंदू माळी समाजाच्या विविध सामाजिक चळवळीमध्ये देखील सक्रिय आहात. सध्या कोणत्या महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर आणि चळवळीवर आपण काम करत आहात? खरं तर एक विशिष्ट समाजाचं असं काम नाही, तर महिलांवर आणि ओबीसी समाजासाठी मी आजपर्यंत अनेक आंदोलने, उपोषणे, न्यायासाठी अनेक लढे दिलेले आहेत. जी. तर हे करण्यामागचं एक प्रामुख्याने मी सांगेल, की आज महिला ह्या विविध क्षेत्रामध्ये पुढे आहेत. म्हणजे राजकारणामध्येच नाही, तर विविध क्षेत्रामध्ये. तर मग ह्या पुढे जात असताना आपल्याला सावित्रीमाईंचा जो वसा आहे, की त्यांनी शिक्षणाबरोबर समतेचा देखील वसा दिलेला आहे. नक्कीच. आणि महिलांना सक्षम करण्याचं, त्यांना स्वरक्षणाचे धडे देण्याची काळाची गरज आहे. कारण की जी. आत्ता पण आपण पाहतो की हुंडाबळी जाणाऱ्या आजही महिला आहेत आणि अत्याचार हे आजही थांबलेले नाहीयेत. जी. त्याच अनुषंगाने मुलींना म्हणजे ग्रामीण भागातील मुलींना हे एक ताकदीचं व्यासपीठ आपण या प्रतिष्ठानच्या वतीने आणि महात्मा ज्योतिराव फुलेंना स्मरून आणि माझ्या वडिलांना स्मरून हे व्यासपीठ आपण सुरू केलेलं आहे. जी, नक्कीच मॅडम. महात्मा ज्योतिबा फुले यांची ही द्विशताब्दी जयंती वर्ष आता सुरू नक्कीच होत आहे आणि पुण्यात आपण हे राज्यस्तरीय निमंत्रित महिला कुस्ती स्पर्धेचे जे आयोजन केलं आहे आणि राष्ट्रीय तालीम संघाचा देखील आपल्याला पाठबळ आहे. त्यांच्या मान्यतेने आपण हे करत आहोत. या उपक्रमामागची संकल्पना आणि ज्या प्रकारे आपण सांगितले याचे महत्त्व नेमके किती आणि याला प्रतिसाद कसा मिळत आहे? याचं महत्त्व म्हणजे अनन्यसाधारण महत्त्व म्हणावं लागेल. कारण की आपलं हे वसंतराव सयाजी बेनकर प्रतिष्ठान हे पहिलं प्रतिष्ठान आहे, की ज्यांनी महाराष्ट्रातील मुलींची पहिली निमंत्रित कुस्ती घेतलेली आहे. जी. आणि आम्ही तिघी पण बहिणी असल्यामुळे ही संकल्पना आणि माझे वडील पैलवान असल्यामुळे त्यांच्या पुण्यस्मरणार्थ आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना एक श्रद्धांजली कृतीतनं देण्यासाठी हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील मुलींना खरं तर पैशाअभावी पैलवान होता येत नाही जी. किंवा अशा काही संधी त्यांना ह्या कमी प्रमाणात भेटतात. तर ही काळाची गरज आहे. आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय याच्यावर साक्षी मलिक असतील, बबिता फोगट असेल, त्यानंतर ललिता फोगट असेल, तर ह्यांनी जे अनन्यसाधारण महत्त्व कुस्ती क्षेत्राला मिळवून दिलं महिलांसाठी, जी. तर त्यांना स्मरून आपण प्रत्येक मुलींपुढे त्यांचा आदर्श ठेवणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र केसरी देखील आज मुली होत आहे 2021 पासून. तर त्या अनुषंगाने मुली ह्या कोणत्याही क्षेत्रात कमी नव्हत्या. फक्त कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांचा जो प्रभाव आहे तो कमी दिसत होता. तर तोच कुठेतरी त्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये देखील त्या प्रभावी पुढे जाव्या आणि जी. त्या सुरक्षित राहाव्यात. त्यांच्याकडे ताकद असेल तर नक्कीच त्या सुरक्षित राहतील. कारण की ताकद हा एक स्वरक्षण करण्याचं एक हत्यार आहे. आणि जी. हेच आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले यांनी देखील सांगितलेलं आहे. त्याच अनुषंगाने आपण एक महिलांना अनोखं व्यासपीठ पुणे शहरामध्ये सुरू केलेलं आहे. आता ही आपण जशी माहिती दिली की पूर्वी या स्पर्धा ज्या आतापर्यंत झाल्यात या जिल्हा आणि तालुका पातळीवर झाल्यात आणि आता आपण राज्यस्तरावर हा कार्यक्रमाची व्याप्ती नेली आहे. सध्या या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद कसा आहे आणि लोक कसे सामील होत आहेत? पहिले 2 वर्ष तर आम्हाला म्हणजे निमंत्रित सर्व ज्या मुलींच्या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 80 तालीम आहेत. पण त्याच्यापैकी सक्रिय तालीम ह्या 20च आहेत. आणि महिलांच्या. त्या महिलांच्या आणि मुलींना घरापासून त्या तालमीमध्ये ठेवणं आणि तेथील कोच असतील हे त्यांच्यावर विश्वास ठेवणं, आपल्या जी. मुलींवर विश्वास ठेवणं, हे आजही पालकांना थोडंसं म्हणजे अनसेफ वाटतं. जी. परंतु ह्या ज्या कुस्ती क्षेत्रामध्ये जे आखाडे आहेत, म्हणजे देहू आळंदीला पण छान मुलींचा कुस्तीचा आखाडा आहे. तर या सर्व कुस्ती आखाड्यामधून ज्या मुली आम्ही पहिल्यांदा जिल्हास्तरीय आणि तालुका स्तरावरून ज्या बोलवल्या, तर त्यांचं पहिलं जे प्रमाण होतं ते 90-100 असं होतं. तर आता ते प्रमाण हे 3 वर्षामध्ये 300 वर सहभागी खेळाडू आता झालेल्या आहेत जी. मुली. आणि हळूहळू व्याप्ती वाढत चाललेली आहे या स्पर्धेची. आणि त्यांना एक ताकद म्हणजे आपल्याला प्रमुख पाहुणे गेल्या वेळेस क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे जी. हे आपल्याला प्रमुख उपस्थितीमध्ये होते. तसेच आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब
यांनी देखील या कुस्ती स्पर्धेमध्ये येऊन अध्यक्षपद भूषवलं होतं. तर अशा प्रकारे जर आपण पाहिलं की जर आपल्याला क्रीडा मंत्र्यांचं किंवा एक मार्गदर्शन मिळत गेलं अशा स्पर्धेंना येऊन, तर एक नक्की खेळाडूंना देखील ती एक प्रेरणा मिळते. आणि त्यावेळी आम्ही एक त्यांना की बाबा DYSP हे दोनदा महाराष्ट्र केसरी म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी झालं तर मुलांना DYSP केलं जातं, परंतु मुलींना केलं जात नाही अजून. जी तर त्या अनुषंगाने आम्ही तसा पण GR तुम्ही पारित करावा असं दत्तामामा भरणे यांच्याजवळ देखील एक लेटर दिलं होतं. थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण हा प्रयत्न करत आहोत की मुलींना कुठेतरी हे कुस्तीचं जी व्यापकता आपल्याला कशा पद्धतीने प्रतिष्ठानच्या वतीने वाढवता येईल. नक्कीच मॅडम, तुम्ही माहिती देतात की राज्यामध्ये सध्या 20 तालीम सक्रिय आहेत महिलांच्या. त्यासोबतच महिलांचे कुस्तीमधले जे प्रश्न आहेत ते देखील आपण राज्य शासनाच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याच्या उद्देशाने आपण वाटचाल करत आहात. मला एक विचारायचं वाटतं की आपण सांगितले की आपल्याला ही प्रेरणा आपल्या स्वर्गीय वडिलांच्या आणि महात्मा फुलेंच्या विचारांनी मिळालेली आहे. यासोबतच फुले दाम्पत्याच्या विचारांचा यामध्ये आपल्याला नेमका काय प्रभाव दिसतोय? खरं तर सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणाचा पाया हा पुण्यातूनच रवला. आणि त्यांच्या कार्य म्हणजे फक्त त्यांचं नाव घेऊन किंवा त्यांची स्तुती करून चालणार नाही, तर एक सावित्रीची लेक म्हणून त्यांच्या विचार हे कृतीत उतरवणं ही काळाची गरज आहे. त्यांनी जर शिक्षणाचा आपल्याला वारसा दिला, तर त्या शिक्षणाबरोबरच महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्याला सांगितलं की महिला या सक्षम देखील असल्या पाहिजेत. नक्कीच. आणि त्यांना सक्षम करण्याचं उद्देशानेच आपण हे तालीम किंवा मुलींना कुस्ती स्पर्धेमध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. हे आपण खूप चांगले कार्य करत आहात मॅडम. एक विशेष यासोबतच प्रश्न विचारतो की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजामधून अंधश्रद्धा, अन्याय आणि विषमता या विरोधात फार मोठं काम केलेलं आहे. आजच्या काळातही सध्या अशा अनेक समस्या दिसतात की या कामाला कुठेतरी मागे पडलं जातं हे काम, आणि समाजामध्ये फार विचित्र स्थिती आज निर्माण होत आहे. वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात, प्रकरणं समोर येतात. महात्मा फुलेंचं द्विशताब्दी जन्मवर्ष जे आता चालू होत आहे, या वर्षाच्या निमित्ताने आपण आपल्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून, आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्या प्रकारची जागृती घडवणार आहात मॅडम? अगदी सुंदर असा प्रश्न तुम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि हा खरंच म्हणजे यावर बोलल तेवढं कमी. कारण की जर आपल्याला आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे की जिजाऊ झाल्या, झाशीची राणी झाली, सावित्रीबाई फुले झाल्या, अहिल्याबाई होळकर झाल्या, जी अशा महिलांचा इतिहास ह्या महाराष्ट्राला, या देशाला लाभलेला आहे. परंतु आता महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की अंधश्रद्धेकडे जाणारा हा वर्ग जो आहे तो स्त्री वर्ग जास्त आहे. जी नक्कीच. आणि श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी या विचाराची मी आहे. आणि जर आपण सावित्रीच्या लेकी आहेत तर नक्कीच आपण अंधश्रद्धेला बळी पडू नये. परंतु जीवन जगत असताना महिला ह्या आजही कोणत्या तरी एक भीतीच्या वातावरणामध्ये किंवा जगतात. तर अशा वेळेस एक भीतीच उत्पन्न करते की अशा अंधश्रद्धेच्या मार्गावर जाण्यासाठी शिक्षण हे खरं तर यावरील हत्यार आहे अंधश्रद्धेवरील. म्हणजे शिक्षण तर आजही आपण पाहतो की आपण मुलींना शैक्षणिक दृष्ट्या आपण सक्षम करू शकलो आहे. नक्कीच. परंतु आपण अंधश्रद्धेकडे जाणारा जो वर्ग आहे त्यांना आजही आपण का रोखलं नाही, हा एक गंभीर प्रश्न आहे. कारण बोंधू बाबा हे आज आपण पाहतो की अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. परंतु त्यांच्याकडे आपण का जातो यावर आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनचे जे कार्यक्रम आहेत याच्यामध्ये देखील तिपटीने आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. आपण पाहतोय आज की स्त्रीवरच स्त्री ही वैयक्तिक आयुष्यावर बोलताना आज आपल्याला दिसते, अंधश्रद्धेतून ज्या काही गोष्टी बाहेर आल्या त्यातून. तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री ही खूप कष्टातनं आणि खूप मेहनतीने एक विशिष्ट पदावर जात आहे. मग ते राजकारण असो किंवा नोकरी असो किंवा कोणतंही क्षेत्र असो. तर महिलांनी तिच्या वैयक्तिक विषयावर
न बोलता तिच्या कामांवर बोलणं गरजेचं आहे. आणि नक्कीच. हाच खरा वसा सावित्रीबाई फुलेंचा आहे की तुम्ही तिच्या कामांवर बोला, तिच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नये असं मला वाटतं. आणि जे आज आपण पाहतो की मीडियामध्ये, जे सोशल मीडियामधून जी चुरस चालते TRP साठी म्हणा किंवा काही म्हणा, की महिलांवर खूप गलिच्छ पद्धतीने कमेंट केले जातात. जी. तर हे कुठेतरी थांबायला हवं. एक मी म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीनिमित्त हा महत्त्वाचा संदेश देईल की महिलांनीच महिलांचे खच्चीकरण करू नये, तर महिलांची ताकद बनून त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे. अंधश्रद्धेवर एक सामंजस्यपणाने त्यांना पटवून देणं, समजून देणं ही गरज आहे. कोणत्याही विशिष्ट समाजातील व्यक्तींनी चुका केल्या म्हणून त्याच्यावर पांघरून घालणं हे देखील चुकीचं आहे. ती व्यक्ती कोणत्याही समाजातील असो, परंतु कोणत्याही समाजातील जरी व्यक्ती असेल, तिने जर चूक केली असेल तर तिला निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला तिला शिक्षा होणं गरजेचं आहे. परंतु कोणत्याही महिलेवरचा गुन्हा दाखल होईपर्यंत किंवा तो सिद्ध होईपर्यंत तरी एखाद्या महिलेचं चारित्र्य मलिन करण्याचा अधिकार हा एका महिले किंवा कोणालाच नाहीये. नाहीच. तर याची देखील जबाबदारीने महिलांनी, काळजी आणि घेतली. जबाबदार महिला बोलतात ही खेदजनक बाब आहे की आज ज्यांना आपण म्हणजे आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते ज्यांना आज आम्ही वरिष्ठ म्हणून आम्ही संबोधतो, परंतु त्यांच्याकडूनच जर असं मीडियावर चुकीचे संदेश जात असतील तर आमच्यासारख्या तरुण वर्ग किंवा आमच्यासारख्या ज्या राजकारणी ज्या समाज कार्यातनं पुढे येत आहेत तर त्यांना नक्कीच कुटुंबातून कुठेतरी रोखलं जाईल जर अशा प्रकारे जर चारित्र्याचं हनन होत असेल मीडियाद्वारे, तर असं मला प्रामुख्याने वाटतं. नक्कीच आपण एकदम महत्त्वाच्या विषयावर मॅडम आपण बोलले आहात की जसं समाजामध्ये महिलांनी इतर गोष्टींवर जे काय प्रतिक्रिया देतात तेव्हा आपण प्रतिक्रिया देताना जी सावधता बाळगली पाहिजे, याची विशेष कार्यशाळा घेतली पाहिजे किंवा वर्ग झाले पाहिजे, असं थोडक्यात आपलं म्हणणं आहे. त्याचप्रकारे आपण जशी माहिती दिली मॅडम की राज्यस्तरीय ज्या कुस्ती स्पर्धा आपण घेतच आहात, परंतु आपण एक अधिवक्ता देखील आहात, आपण एक ॲडव्होकेट आहात. आपल्या माध्यमातून आपण माहिती दिल्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण काउन्सलिंग, मोफत काउन्सलिंग वर्ग घेत आहात आणि आपल्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून कीर्तन आणि व्याख्यानाचे जे कार्यक्रम आज आपण पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा राज्यातील किंवा ग्रामीण भागातील इतर ठिकाणी आपण आयोजित केले आहेत, यामध्ये कसा प्रतिसाद मिळत गेला आणि याची काय माहिती द्याल आपण? खरं तर ग्रामीण भागामध्ये काम करत असताना आपल्याला म्हणजे अनेक आपण पाहतो की अशा महिला असतात की त्या व्यक्त होताना दिसतात, परंतु शहरी भागातील ज्या महिला असतात की ज्यांना कौटुंबिक त्रास असतो, म्हणजे त्या नोकरी करत असेल तरी पण त्यांना कौटुंबिक त्रास असतो, परंतु त्या लवकर ज्या शिक्षित महिला असतात त्या लवकर ओपन होत नाही. जसं नक्कीच. की आपण पाहतो की आपल्या आई जसं पटकन बोलून जाते तसं मुली काही बोलताना थोडंसं हे होतात आणि त्यातूनच घटस्फोटाचे प्रमाण देखील आज आपण पाहतो की वाढलेलं आहे. तर त्या अनुषंगानेच मी शहरी भागामध्ये महिलांवर काम करत असताना मला असं निदर्शनास आलं की महिला जॉब करत असताना जास्त त्यांच्या कुटुंबामध्ये फारकत येते, नवरा बायकोंमध्ये भांडणाचे प्रमाण वाढत आहे चाललंय. आणि समजून घेणारा किंवा व्यक्त होणारा वर्ग देखील कमी आहे. तर मग अशा सुशिक्षित महिला यांचं प्रमाण जास्त आहे माझ्याकडे येणाऱ्या ज्या महिला आहेत, आणि आपण दर शनिवारी आपल्या आनंदी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना मोफतमध्ये काउन्सिलिंग देखील करण्याचा प्रयत्न करतो. कारण मी ज्या ठिकाणी राहते ते कोरेगाव पार्क एरिया आहे, त्या ठिकाणी पबचे साम्राज्य वाढलेले आहे जी. आणि त्यामुळे आपण पाहतो की नोकरीमुळे आणि फोनमुळे नवरा बायको एकमेकांना टाइम Connect देऊ नाही. शकत नाही, वेळ देऊ शकत नाही, आणि त्यामुळेच त्यांच्यामधील जे मतभेद आहेत ते वाढलेले दुरावे वाढत आहेत, चालले. दुरावे वाढलेले आहेत. आणि त्यामुळेच हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृती ही देखील आपल्याला जपता आली पाहिजे. एक लग्न सोहळा हा फक्त सोहळा नसून ती एक संस्कृती पण आहे. आणि आजकाल आपण पाहतो की कोर्ट मॅरेज वगैरे होतात दोघांच्याच म्हणण्याप्रमाणे, किंवा लव्ह मॅरेजचे प्रमाण वाढलेले आहे, आणि मग त्यातूनच कुठे कोणी मोठी व्यक्ती किंवा कुटुंबातील एखादा व्यक्ती इन्व्हॉल्व नसल्यामुळे डिवोर्सचे प्रमाण वाढलेले आहे. जी.
आणि त्या अनुषंगानेच मी महिलांवर काम करण्याचं ठरवलं आणि त्याच अनुषंगाने आपण फक्त महिला कुस्ती स्पर्धा नाही तर आपण वर्षाचे 12ही महिने महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. जसं की 8 मार्चला महिला दिन असतो तर आपण त्या ठिकाणी स्वरक्षणाचे धडे महिलांना देतो. जी. त्यामध्ये मग लाठीकाठीचं प्रशिक्षण असो, म्हणजे कराटे असो, हे नियोजन. तायक्वांदो याचे प्रशिक्षण महिलांना दिलं जातं मार्च महिन्यामध्ये महिला दिनानिमित्त. तसेच ज्या महिला म्हणजे विविध क्षेत्रामध्ये पुढे गेलेल्या आहेत तर त्यांना पण सावित्रीबाई फुले पुरस्काराने आपण पुरस्कृत सन्मानित करतो करतो. सामाजिक. आणि महत्त्वाचं काम म्हणजे ज्या रेड लाईनमध्ये महिला काम करतात तर त्यांना देखील मार्गदर्शन आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने दिलं जातं. त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर त्यांच्यासाठी घेतलं जातं आणि हळदी कुंकूचा सोहळा हा फक्त आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे ज्या संसारामध्ये रमलेल्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी घेण्याची जी प्रथा आहे तर ती आपल्या संस्थेकडून आपण मोडकळीच काढली आहे आणि आपण विधवा महिला, तृतीयपंथीय महिला आणि रेड लाईनमध्ये काम करणाऱ्या महिला यांच्यासाठी हा उपक्रम हळदी कुंकू हा उपक्रम राबवतो आणि त्या अनुषंगानेच त्यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी आपण स्वतः बुधवार पेठेमध्ये जाऊन देतो. नक्कीच मॅडम, खूप खूप आपण नक्कीच वेगवेगळे प्रयत्न करत आहात. या मुलाखतीच्या शेवटी एक आपल्याला आवाहन करायला मी विनंती करतो की आजकाल समाजामध्ये अनेक महिला विचित्र गोष्टीला किंवा अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. निरनिराळ्या महिला घटकांचा याच्यामध्ये समावेश आहे. जसं आपण सांगितलं की विवाहित महिला ज्या डिस्टर्ब आहेत किंवा एकल महिला असू द्या, आपल्यापर्यंत असे अनेक उदाहरणं आजपर्यंत आले आहेत की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय आवाहन कराल महिला वर्गाला सध्या की या परिस्थितीच्या अंधश्रद्धाच्या झाल्या आणि ते महिला वर्ग हा कुठेतरी फार मोठा आकर्षिला जात आहेत की हा इथून पुढे महिलांनी सावध व्हावे, यासाठी आपण काय मेसेज द्याल? आता आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये एकच चळवळ उभी राहिलेली आहे आणि ती म्हणजे अंधश्रद्धे जे एवढी विरोधातली चळवळ. मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. तर मला असं महाराष्ट्र सरकारला देखील मी या निमित्ताने सांगेल की आपण पाहतोय की सरकारमध्ये समाविष्ट असणाऱ्या व्यक्तीच या ठिकाणी आपण पाहतोय तर आपण आदर्श कोणाकडून घ्यायचा हा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यापेक्षा अशा बोंधुगिरीकडे जाण्यापेक्षा मी म्हणेल की तुम्हाला मूल होत नाहीये, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, विज्ञानाकडे जा. अंधश्रद्धेकडे जाण्याऐवजी तुम्ही विज्ञानाला स्वीकारा असं मला मी या अनुषंगाने सांगेल. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की काही व्यक्त न होण्यापेक्षा म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण या अंधश्रद्धा जो भोंदू बाबा असतो किंवा एखादी लेडीज असेल त्या ठिकाणी गेल्यानंतर ना आपल्याला मानसिक समाधान लाभते. तर असं काही नाहीये. तिथे गेल्यानंतर ना आपण जे मनमोकळ्या पद्धतीने त्यांना प्रत्येक समस्या सांगतो तर तीच समस्या जर तुम्ही त्या महिलांवर ज्या म्हणजे समजा मुलं होत नाहीयेत किंवा काही अजून घरातून टॉर्चर आहे तर या महिला काउन्सिलिंग करणारा वर्ग आहे किंवा डॉक्टरांचा वर्ग आहे याकडे वळा ना, तुम्ही ह्या गोष्टींकडे वळू नका. एक मी आवर्जून सांगेल महिलांना. नक्कीच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या विचारांची आजच्या काळात अधिक गरज आहे, हे ॲडव्होकेट गौरी पिंगळे मॅडम यांच्या कामातून स्पष्टपणे जाणवते. आपल्या कार्यामधून त्यांनी विविध क्षेत्रामध्ये महिलांच्या विविध उपक्रमामध्ये त्यांनी हातभार लावलाय आणि निरनिराळ्या घटकांना त्यांनी समाविष्ट करून घेतलं आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते कामकाज करत आहेत. महिला सक्षमीकरण, समाज प्रबोधन आणि बहुजन एकजुटीच्या दिशेने त्यांचे जे कार्य आहे हे निश्चितच प्रेरणादायी पाऊल आहे. अशाच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी घडामोडींचा आढावा घेण्यासाठी MHIMTVच्या चॅनलला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.